प्रेक्षकांनो, मालिका खूपच रंजक वळणावरती येताना आपल्याला दिसली आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे अश्विनचे डोळे असे काही उघडलेले आहेत की या सगळ्यामध्ये अश्विनने स्वतः आता प्रियाला एक्सपोज केलेलं आहे. मुळातच प्रियाने एक नाही दोन नाही अनेक कारस्थानं केलेत. सायली अर्जुनला मारण्याचा प्रयत्न केलाय, त्यानंतर अर्जुनला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय, पण तिला माहित नाहीये या सगळ्याच्या मागे आपण जे काही करतोय त्याच्यावरती अश्विन लक्ष ठेवून आहे. पण अश्विन लक्ष का ठेवून होता आणि त्यानंतर अश्विनला हे सगळं कसं समजलं आणि मग स्वतः अर्जुनला या सगळ्या प्रकरणातून सोडवत अश्विनने कशा पद्धतीने प्रियाला एक्सपोज करत पोलिसांच्या हवाली देत घरच्यांचे डोळे उघडलेत आणि सायली खरी तन्वी आहे आणि ही लपवण्यासाठीच प्रिया हे सगळं करत होती, हेच कसं समोर आणलंय सगळं पाहू. इकडे आपण तर पाहिलंय की आता प्रियाने मुद्दाम सायलीच्या पायाला जाळलेला आहे, जेणेकरून आता तिची जन्मखूण पूर्णपणे निघून जाईल असं तिला वाटतंय. आणि आता मुळातच तिच्या वरची स्किन जरी जळालेली असली तरी जन्मखूण ही आतपर्यंत आहे याची प्रियाला कल्पना नाहीये. बरं, आता यामुळे प्रिया निश्चिंत झाली. इकडे अर्जुन आणि सायली यांच्या हातामध्ये पुरावा लागलाय की आता प्रियाने हे नक्की सॅम्पल कुणाचे दिलेले आहेत हा शोध घेणं बाकी आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अश्विनला विश्वासात घ्यावं लागेल, कारण या सगळ्यामध्ये प्रिया कोणत्याही थराला जाऊ शकते आणि कितीही काळी कारस्थानं करू शकते. आणि त्याचमुळे मग आता आपल्याला अश्विनला हे सगळं दाखवायचं असेल, जर का अश्विनला या सगळ्या गोष्टी आता दाखवायच्या असतील तर मात्र त्याला विश्वासात घेण्यासाठी काहीतरी पुरावा पाहिजे. आणि त्यावरती मग आता ईश्वरी इकडे आता सायली सांगायला लागते, ते कसं काय? त्यावरती मग आता अर्जुन सांगतो, आपल्याकडे तो नेकलेस आहे की त्या आता ह्याने नेकलेस दिलेला आहे माझ्याकडे आणि तो नेकलेस जर का मी आता घरी दाखवला तर कुठेतरी अश्विनला आपण आता आपल्या टीम मध्ये घेऊ शकतो. बरं, तोपर्यंत इकडे आता सचिनने प्रतापला अडकवायचं ठरवलंय. प्रतापचा त्या बँक मॅनेजरच्या सोबतचा तो व्हिडिओ सचिनने रेकॉर्ड केलाय आणि तो रेकॉर्ड करून सचिन आता अस्मिताला दाखवण्यासाठी आलेला आहे, जेणेकरून आता इकडे प्रतापचं भांड तो अस्मितासोबत फोडेल आणि मग एकदा का अस्मिताला समजलं की मग ती रागवेल आणि आपलं क्रेडिट कार्ड फ्री करून घेईल. पण सचिनला माहित नाहीये या सगळ्यामध्ये प्रतापने आणि अर्जुनने असा काही डाव रचलेला आहे की या डावामध्ये आता इकडे स्वतः सचिनच अडकणार असतो. बरं, हे सगळं होत असताना मग तोपर्यंत अर्जुन आता सगळ्यांना डायनिंग टेबलवरती बसवतो. ज्या वेळेला सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले आहेत आणि त्याच वेळेला सचिन इकडे आता आपलं एक्सपोज करण्यासाठी प्रतापला येणार, तेवढ्यात अर्जुन इकडे सांगायला लागतो की तन्वी, हा नेकलेस तुझा आहे ना? यावरती मग आता प्रिया थोडीशी गडबडते आणि त्यावरती लगेचच आता मात्र तो सांगायला लागतो, बोल, हा नेकलेस तुझा आहे ना? यावरती कल्पना सांगते, अरे हो, हा नेकलेस तन्वीचाच आहे, कारण पूर्णाईने हा नेकलेस तिला दिला होता. यावरती मग आता इकडे लगेचच अर्जुन सांगायला लागतो की अच्छा तन्वी. त्यावरती प्रिया सांगते, नाही नाही, हा नेकलेस माझा नाहीये, मुळातच हा याच्यासारखाच माझा नेकलेस आहे, बाकी काहीच नाहीये. यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे, याच्यासारखा तुझा आता नेकलेस आहे, तर तू एक काम कर ना, तुझा नेकलेस कुठे आहे हे तू आता दाखवशील का? यावरती प्रिया आता चांगलीच गडबडलेली आहे. गडबडलेली प्रिया ततपप करायला लागते, हो, माझा नेकलेस आतमध्येच आहे. आणि त्यावरती मग आता इकडे अश्विनच्या लक्षामध्ये एक गोष्ट आलेली आहे. ज्या वेळेला अश्विन बेडरूम मध्ये गेलेला असतो त्याच वेळेला बेडरूम मध्ये रिकामा दागिन्याचा बॉक्स त्याला दिसलेला असतो आणि त्यामुळे तो आता विचारच करायला लागतो. अर्जुनसाठी हेच महत्वाचं आहे, बाकी काहीही नाहीये. पण अश्विनला या सगळ्यामध्ये आता मात्र डोळे उघडणं हीच गोष्ट जास्त महत्वाची आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुनचं काम झालंय. अर्जुन आणि सायली इकडे अश्विनची भेट घेतात. तोपर्यंत आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, अश्विन, ज्या वेळेला मी तुला नेकलेसची गोष्ट आता सांगितली त्यावेळेला मात्र आता तुझा चेहरा पडला होता, तुझ्या लक्षात येतंय का? यावरती मग आता इकडे सांगायला लागतोय अश्विन, हे बघ दादा, म्हणजे मला बाकी काही माहित नाहीये,
पण या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट मात्र आता समजलेली आहे आणि त्यावरती मग आता लगेचच तो म्हणतो काय, त्यावरती तो म्हणतो, "अरे, माझ्या रूममध्ये या नेकलेसचा रिकामा बॉक्स पडला होता 100%." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतोय, "मी तुला तेच सांगतोय. हा नेकलेस आम्हाला कुठे सापडला तुला ऐकून घ्यायचंय?" यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, "चैतन्य, मी बोललो तर कदाचित त्याला विश्वास बसणार नाहीये. तू त्याला सांग की हा नेकलेस आपल्याला कुठे सापडला?" मग त्यावरती चैतन्य आता सांगायला लागतो, "खरं सांगू का? तर या सगळ्यामध्ये हा नेकलेस आम्हाला एका लॅब असिस्टंटने दिला." यावरती मग आता इकडे अश्विन सांगायला लागतोय, "काय बोलताय तुम्ही?" त्यावरती मग चैतन्य म्हणतो, "हो, म्हणजे त्या लॅब असिस्टंटला हिने DNA सॅम्पल चेंज करण्यासाठी हा दिला होता." यावरती मग लगेचच अश्विन सांगतोय, "DNA सॅम्पल? पण कसले DNA सॅम्पल?" यावरती सगळं प्रोसेस जी काही आपण आता करत आहोत, ते सगळं आता अश्विनला इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण सांगतात. आणि त्यानंतर अश्विन आता इकडे गडबडलाय आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, "हे बघ, काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये जर का आता तन्वी अडकली असेल किंवा अजून काही असेल, तर मात्र मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण ना तिला अडकू द्यायला नको आहे. तिच्या या सगळ्यामध्ये जर का कोणी तिला अडकवत असेल, तर तू तिच्यावरती लक्ष ठेवशील का अश्विन?" अश्विन म्हणतो, "हो दादा, काळजी करू नको. काही झालं तरी सुद्धा मी तन्वीवरती लक्ष ठेवेन. जर तिला कुणी फसवतंय किंवा काही चुकीचं घडतंय, तर मात्र मी या सगळ्यामध्ये नक्की लक्ष ठेवेन." असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विनला तर घोळात घेतलंय, पण प्रिया मात्र आता सुटलेली आहे. आता मात्र प्रिया इकडे विचार करायला लागलेली आहे. प्रिया विचार करते नाही. काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र अर्जुन सायली हे माझ्या सत्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. अर्जुन सायली या सगळ्यामध्ये मला अडकवण्याच्या आधीच मला आता या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यावरती मग आता ती ठरवते की ठीक आहे, या जगातूनच अर्जुन सायली यांची आता पत्ता कट जोपर्यंत करत नाहीये, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. कारण काल ती गाठोड्याबद्दल चौकशी करत होती. आज आज आता नेकलेसबद्दल चालू होतं. ते बरं झालं अश्विनने काही विषय वाढवला नाही. नाहीतर नाहीतर त्या नेकलेसच्या मुळे आता मी या सगळ्यामध्ये अडकले असते आणि त्यानंतर मग आता माझं काही खरं नव्हतं. काय करू? काही नाही. या अर्जुन आणि सायली यांना संपवायलाच पाहिजे आणि त्यासाठी आहेत नाहीत तेवढे आता सगळे दागिने घेऊन ती ताबडतोब आता मात्र अर्जुन आणि सायली यांना मारण्याची सुपारी देते. मग काय? मग आता अर्जुन आणि सायली यांना मारण्याची सुपारी दिल्यावरती अर्जुन सायली यांच्या कारचा जरी अपघात झाला असला, तरी देवाच्या कृपेने ते दोघं जण मात्र आता वाचलेले आहेत. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता प्रियाचा हा पण डाव फेल झालाय. कारण हे सगळं चालू असताना सगळ्यांना आता न्यूज ऐकून जरी धक्का बसला असला, तरी अर्जुन सायली मात्र या सगळ्यामध्ये सेफ आहेत आणि प्रियाचं भांडं फुटलेलं आहे. आणि त्याच वेळेला अर्जुन सायलीला ही कोणत्याही थराला जाऊ शकते या गोष्टीची बरोबर कल्पना आलेली आहे. आणि मुळातच हे सगळं अश्विनला समजलंय. कारण अश्विनला या सगळ्या प्रियानेच आता इकडे कार उडवण्याची सुपारी दिली होती हे समजलंय. कारण एक करत आता घरात ते दागिने गायब होत आहेत आणि आता प्रिया या सगळ्यामध्ये ते दागिने देऊन काहीतरी कारस्थान करते हे अश्विनच्या लक्षात आलंय. आणि त्यामुळे मग आता त्याने विचार केलाय, काहीही झालं तरी हिला आता आपल्याला रंगेहात पकडायला पाहिजे. दादा आणि वहिनीला मारण्याची सुपारी दिली इथपर्यंत जर काहीची मजल आता गेलेली असेल, तर मला काहीतरी करायलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग आता अश्विन पूर्णपणे प्रियाला ट्रॅप करण्यासाठी पुढचा प्लॅन करतो. बरं, आता इकडे अर्जुन यांचा अपघातच झालेला नाहीये, म्हणजे गाडीची पूर्णपणे जरी वाट लागली असली तरी सुद्धा ते दोघं जण सुखरूप आहेत म्हटल्यावरती प्रियाचा डाव आता इथे फेल गेलाय. आणि प्रिया या सगळ्यामध्ये पेटून उठलेली प्रिया आता इकडे सायलीला सांगते, "हे बघ, आज जरी तू वाचली असलीस ना, तरी प्रत्येक वेळेला तू वाचशीलच याची अजिबात गॅरंटी नाहीये." आणि यावरती सायली सांगते, "आज तू उघडपणे माझ्याशी वाद करायला घेतलेला आहेस. जर का तू उघडपणे आता वाद सुरू केलाच आहेस ना, तर आता हा वाद पूर्णपणे मी मिटवून टाकणार." यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे प्रिया, की "ठीक आहे, तू या अपघातातून वाचली असलीस तरी मी तुला अजिबात सोडणार नाहीये. तुझी सगळं आता मी बघ, म्हणजे अपघात एक वेळ परवडला,
अशी म्हणायची तुझ्यावरती मी वेळ आणेन असं म्हणत लगेचच आता इकडे प्रियाने पुढचा डाव टाकलाय. प्रियाने या सगळ्यामध्ये आता जी शोभा त्या आता शोभाला मारून टाकलेला आहे, जेणेकरून तिचे दोन ह्याच्यामध्ये आता मात्र प्रयत्न आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शोभा गेली म्हणजे आता आपल्या विरुद्ध बोलणारं कोणी राहणारच नाहीये. हा एकटीचाच हेतू आणि त्यानंतर याच खुनाच्या आरोपामध्ये आता मात्र स्वतः इकडे अर्जुनला अडकवण्याचा दुसरा हेतू. तिने आता शोभाला मारलंय, पण त्यासाठी तिने जे काही दागिने देऊ केलेत ते दागिने देऊ केल्यामुळे आता मात्र इकडे अश्विनच्या लक्षात आले की शोभाला मारण्यामध्ये तिचाच हात आहे. म्हणजे आता किती कटकारस्थानं ही बाई करतीये अश्विनला काही कळत नाहीये. इकडे आता शोभाच्या म्हणजे शोभाला मारण्याच्या आरोपामध्ये इकडे आता अर्जुनला अटक झाली. अर्जुन जेलमध्ये जरी गेला असला तरी अर्जुनने जेलमध्ये जाण्याच्या आधी जे अश्विनला सगळं सत्य सांगून गेलाय आणि त्यामुळे अश्विनने मात्र आता प्रियाला बरोबर रीतीने ट्रॅप करण्याचा असा काही प्रयत्न केलाय की या सगळ्यामध्ये प्रिया आता अडकणार. मग त्यानंतर अर्जुन आणि सायली या दोघांनी अश्विनला विश्वासात घेत पुढचा ट्रॅप रचलाय. सायली ज्या वेळेला अर्जुनला भेटण्यासाठी आले त्यावेळेला प्रिया म्हणते आता काय करशील, कितीतरी वेळेला तुला आता मी सांगितलं होतं माझ्या वाटेला जाऊ नका, पण आता माझ्या वाटेला जाण्याचं तुम्ही काही थांबवलंच नाही. जितक्या वेळेला तुम्ही माझ्या वाटेला जाल तितक्या वेळेला तुम्ही आता तोंडावरती आपटाल असं म्हणत मग मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे प्रियाला बरोबर सायली उत्तर देते, ठीक आहे तू तुझ्या कर्मांनीच मरशील, पण पण या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी आता घडणार आहेत ना त्या आता तुला बरोबर वटणीवरती आणतील. हा सगळा प्लॅन आता सायलीने केलेला असल्या कारणाने प्रियाला यातलं काही माहित. मग आता जेलमध्ये अश्विन इकडे अर्जुनची भेट घेतोय आणि अर्जुन मला माहितीये तू काहीच केलेलं नाहीयेस, मुळातच हे सगळं तन्वीने केलेलं आहे. तन्वीने त्या आता बाईला मारलंय मला माहितीये ना, कारण तू मला सांगितलं होतंस तिथपासून मी आता तिचा पाठलाग करतच होतो आणि पाठलाग करत असताना मला काही गोष्टी आता समजलेल्या आहेत आणि त्यानंतर आता या सगळ्या गोष्टी हिनेच सुपारी दिले इथपर्यंत येऊन थांबल्यात. तू काळजी करू नकोस, आजचे एखाद दिवसामध्ये मी हिला आता एक्सपोज केल्याशिवाय अजिबात थांबणार नाहीये. पण हे सगळं काय चाललंय त्यावेळेला अर्जुन आता सत्य परिस्थिती सांगतो आणि अर्जुन सांगायला लागतो मुळातच हे जे काही घडतंय ना हे सगळं प्रिया घडवून आणते, ती तन्वी नाहीये. आणि मग सगळा कच्चा चिठ्ठा ज्या वेळेला अर्जुन अश्विनच्या समोर खोललाय त्यावेळेला खऱ्या अर्थाने अश्विनचे डोळे आता उघडलेत आणि त्यानंतर अश्विनने आताही असा मोठा ट्रॅप अर्जुनला सोडवून आणले. अर्जुन ज्या वेळेला सोडून घरी आलाय सगळ्यांना खूपच आनंद झाला असला तरी प्रिया मात्र मी तर ह्याला जेलमध्ये खुनाच्या आरोपाखाली जर का पाठवलेलं आहे तर हा खुनाच्या आरोपातून सुटला तरी कसा असं म्हणत मात्र आता लगेचच प्रिया इकडे चांगलीच घाबरलेली आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अश्विन सांगायला मुळातच या सगळ्यामध्ये दादाने काहीच केलेलं नाहीये, कारण ज्या वेळेला अश्विन आता पाठलाग करत तिकडे जात असतो आणि त्या वेळेला अश्विन पाठलाग करत जात असताना इकडे आता त्याने प्रियाचे बरेचसे फोटो व्हिडिओज हे सगळे क्लिक केलेले असतात आणि त्यामुळे प्रियाच्या विरोधात खूप मोठा पुरावा आता मात्र समोर आलेला असतो. या सगळ्यामध्ये ज्या वेळेला हा पुरावा प्रियाच्या सोबतचा अश्विनने सगळ्यांच्या समोर सादर केलाय प्रिया मात्र बरोबर रीतीने रंगे हात पकडली गेलेली आहे आणि त्यानंतर अश्विन आपल्यासोबत असं काही करेल या गोष्टीची अजिबात प्रियाला म्हणजे हेच नसते. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला या प्रकरणामध्ये बिझी टाकलं की आपण बिनधास्त असं वाटणारी प्रिया आता अश्विनच्या मुळे अडकली गेलेली आहे आणि खऱ्या अर्थाने प्रियाची भांडेफोड झालेली आहे. अर्जुनला सोडवण्यामध्ये अश्विनने खूप मोठं काही काम करत या सगळ्यामध्ये मात्र आता बरोबर रीतीने प्रियाला अडकवलंय. सगळ्या गोष्टींच्या मध्ये आता प्रिया अडकली गेलेली आहे.